SIR पुनरीक्षणाला 45 दिवसांची मुदतवाढ द्या. पीस फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटनांची निवडणूक आयोगाकडे मागणी. वेळेअभावी एकही पात्र मतदार वंचित राहू नये. जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन. पावसाळा, कागदपत्रांची अडचण आणि अपूर्ण प्रक्रिया. मतदार यादी पुनरीक्षणासाठी अतिरिक्त मुदतीची गरज. अहिल्यानगर प्रतिनिधी. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेले विशेष संघन मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नसल्याने या प्रक्रियेस किमान 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पीस फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने बुधवारी 15 जुलै रोजी प्रभारी निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रक्रियेत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख, भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन, बबलू खोसला, विजय शिरसाट, ॲडव्होकेट विद्या शिंदे, एम इक्बाल, पीपल्स हेल्पलाईनचे वीर बहादूर प्रजापती, रईस शेख, इम्तियाज शेख, मोहसिन सय्यद, अल्फेज सय्यद, अन्सर सय्यद आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की भारतीय लोकशाहीची खरी ताकद मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेत आहे. मतदार यादी ही या प्रक्रियेचा पाया असून प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव त्यात समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले गेले किंवा त्रुटी राहिल्या तर त्याच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकारावर थेट परिणाम होऊ शकतो. सध्या मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, त्याची पडताळणी करून वेळेत अर्ज सादर करणे यात मोठ्या अडचणी येत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळेची गरज आहे. अनेक ठिकाणी जनजागृतीचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंब यामुळे पात्र मतदारांना आवश्यक कार्यवाही पूर्ण करणे कठीण जात असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. सामाजिक संघटनांनी निवेदनात असा दावाही केला आहे की पुनरीक्षण प्रक्रियेच्या समाप्तीस अवघे 14 दिवस शिल्लक असताना अद्याप 50% कमी काम पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत उर्वरित प्रक्रिया घाईघाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्यास अनेक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची किंवा आवश्यक पडताळणी अपुरी राहण्याची गंभीर शक्यता आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण परिरीक्षणामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर हरकती, दावे, अपील आणि न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तसेच न्यायव्यवस्थेवर अनावश्यक ताण येईल. त्यापेक्षा सध्या पुरेसा वेळ देऊन काटेकोर पडताळणी करणे अधिक परिणामकारक आणि जनहिताचे ठरेल. पीस फाउंडेशनसह सामाजिक संघटनांनी भारतीय राज्यघटनेतील लोकशाही, समानता आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार या मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्यासाठी विशेष संघन मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेस किमान 45 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कोणत्याही पात्र नागरिक केवळ वेळेअभावी किंवा प्रतिकात्मक अडचणीमुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, हीच या मागणीमागील प्रमुख भावना असल्याचे सामाजिक संघटनांनी स्पष्ट केले आहे. सध्या महाराष्ट्रात चाललेल्या SIR संदर्भात आता फक्त 14-15 दिवस उर्वरित आहेत. अद्यापपर्यंत 50% पेक्षा जास्त सुद्धा SIRचं काम झालेलं नाही. या संदर्भात आज आम्ही सर्वजण इलेक्शन कमिशनला निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो होतो. आमचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कमीत कमी 45 दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून SIR इफेक्टिव्हली कार्यरत होऊ शकतं. अन्यथा खूप काही अडचणी सध्या लोकांना फेस कराव्या लागतात. लोकांची कागदपत्र नाहीत, BLOचं कम्युनिकेशन प्रॉपर होत नाहीये. आज अशा अनेक अडचणी आहेत. जे मायग्रंट आहे, स्थलांतरित आहे, त्यांचा सुद्धा आता सध्या प्रश्न आहे आणि गावखेड्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही. त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचा सुद्धा व्यत्यय आहे आणि इतक्या मोठ्या प्रदेशात म्हणजे 12 कोटीच्या राज्यामध्ये एका महिन्यात हे SIR करणं जवळपास कठीण काम आहे. आणि जर SIR व्यवस्थित झालं नाही तर ते नागरिक मतदारापासून वंचित राहतील, जो कायद्याने मूलभूत हक्क आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हे निवेदन करू इच्छितो सरकारला, इलेक्शन कमिशनला, की या SIRची मुदत जी 29 जुलै ठेवण्यात आलेली आहे ती मुदतवाढ करून कमीत कमी 45 दिवसाची त्याला मुदतवाढ द्यावी. अन्यथा काय होईल, जर SIR वेळेमध्ये पूर्ण झालं नाही तर मग अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतील. नागरिकांना खूप काही त्रास सोसावा लागेल.
ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर सुद्धा मोठा दबाव येईल आणि त्याचप्रमाणे न्यायपालिकेवर सुद्धा मोठा दबाव येईल. हे सर्व टाळण्यासाठी लोकांना याची मुदतवाढीची अत्यंत आवश्यकता आहे. पीस फाउंडेशन आणि या सर्व जे संघटना आहेत ते आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे निवेदन वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन करू इच्छितो. सर्व इलेक्शन कमिशन, सरकार आणि प्रशासनाला ही मुदतवाढ देऊन लोकांना अनुकूल वातावरण निर्माण करावं. धन्यवाद. ते SIR जी निवडणुकी संदर्भातली जी निवडणूक शाखेने सुरू केलेली आहे की मतदार यादी ते घेत आहेत, तर त्या मतदार यादीमध्ये हा जो काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये ती पूर्ण होणार नाही. आणि जर ती पूर्ण होणार नसेल तर त्या बाबतीतला जो काही कालावधी दिलाय त्याच्यामध्ये तो पूर्ण होत नाहीये. तर आम्ही सरकारला अशी मागणी करतोय का त्याचा कालावधी वाढून द्यावा आणि ह्या वाढलेल्या कालावधीतही जर पूर्ण कव्हर होत नसेल, जे मतदार यादीतली नावे आहेत ती पूर्ण जर होत नसेल तर त्याच्यासाठी त्या 45 दिवसाची जी आम्ही मुदत वाढीव मागितली आहे त्यापेक्षाही जर वाढीव मुदत जर दिले त्यांनी, म्हणजे हा संपूर्ण जो काही खटाटोप चाललेला आहे मतदार यादीचा, मतदार गणनेचा, तर तो पूर्ण होईपर्यंत सरकारने तो बंद केला नाही पाहिजे. कारण याच्यामुळे काय होतंय की ज्यांना माहिती आहे ते करते, पण ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागातही दोन्हीकडे त्रुटी दिसतात. काही लोकांना माहिती नाही, कागदपत्र जी काय आहे ती सांभाळ त्यांना देता येत नाही, त्यांच्या स्तरावर काम करतायत पण त्यांनाही कामाची जबाबदारी पूर वाढली. तर त्याच्यासाठी जो काही कालावधी आहे ते आमचे फाउंडेशन तर्फे आणि जनहिताची जी काही कार्य करतात त्यांच्याकडून अशी मागणी आहे की हा कालावधी वाढवून द्यावा आणि वाढवलेल्या कालावधीत पूर्ण एरिया किंवा मतदार यादी ही संपूर्ण समाविष्ट झाली तरच ही पूर्ण प्रक्रिया करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा हा सगळ्यांनाच परिणाम होईल, न्याय व्यवस्थेला जबाबदारी येईल, प्रशासकीयांना पण परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे जी आमची मागणी आहे त्यांनी सरकारने त्याचा थोडासा विचार करावा आणि हे जनहिताचं कार्य आहे त्याच्यामुळे सरकारने आमच्यासाठी त्या संदर्भातली त्यांनी काळजी घ्यावी एवढंच म्हणते. जय हिंद. कमिशन SIRच्या मार्फत मतदार पडताळणीचं काम चालू आहे. हे काम करण्यासाठी शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर त्यांनी घेतलेले आहेत. सर्व शाळांमध्ये शाळा ओस पडल्यात आणि ते सर्व शिक्षक द्विधा मनस्थितीत आहेत. शाळेचंही काम करायचं आणि SIRचंही काम करायचं, तीच परिस्थिती नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची, शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे नागरिकांना जी कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. नगरपालिकेतून जन्मतारखेचे दाखले घेणं किंवा ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करून मतदारांची पडताळणी करायची, ही पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणी मतदारांपुढे सुद्धा आहेत. तर ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीनं जी मुदत ठरवण्यात आलेली आहे ती 30 जुलैपर्यंत आहे. 30 जुलैपर्यंत हे काम संपेल असं वाटत नाही. आजचं परिस्थिती पाहिली तर 50%पेक्षाही कमी काम आतापर्यंत झालेलं आहे. 10-15 दिवसामध्ये एवढं काम उरकेल असं शक्यता वाटत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला किमान 45 दिवस मुदत वाढ देण्यात यावी. यामुळे होईल काय की कुठल्याच अडचणी मतदारांपुढे राहणार नाहीत, कागदपत्र मिळतील, कामही पूर्ण होऊन जाईल. जर मतदारांची याद्या पूर्ण झाल्या नाहीत, अनेकांच्या अडचणी राहिल्या तर प्रत्येकाचे अपील होतील. प्रत्येकाच्या अपीलाची पुन्हा धावाधाव प्रत्येक मतदाराला करावं लागेल आणि शासनाचंही काम मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे याला मुदतवाढ निश्चित द्यावी. 45 दिवसामध्ये हे काम पूर्ण करावं अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली व हे निवेदन कलेक्टरांमार्फत निवडणूक आयोगाला पाठवण्यात येत आहे. त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि SIR ही जी प्रक्रिया आहे ती सर्व समावेशक होणं महत्वाचं आहे. त्यासाठी ही जी काय आता मुदत देण्यात आलेली आहे 29 जुलै, तो 29 जुलैपर्यंत इनॉमिनेशन फॉर्म सगळ्यांना भरून द्यायचे आहेत. आणि आम्ही ज्या BLOशी बोललोय, ज्या बेसिक लेवलला जे काम करतात त्यांचं पण असं म्हणणं आहे की 29 जुलैपर्यंत जी काही ही मुदत देण्यात आलेली आहे त्या 29 जुलैपर्यंत सगळ्यांचे फॉर्म भरून होणार नाहीयेत आणि शेवटी SIRचा जो उद्देश आहे की सर्वांना सामावून घेणे, एकाही जो लायक मतदार आहे त्याचं नाव SIR मधून कमी नाही झालं पाहिजे, हाच त्याचा महत्वाचा उद्देश आहे. आणि आम्हाला असं वाटतं की जर या 45 दिवसांची मुदत जर वाढवून देण्यात आली तर नक्कीच कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वच मतदारांना योग्य ती मुदत मिळेल.